चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपमध्ये आज प्रवेश होतोय. अ, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात त्यांच्याच हस्ते हा पक्ष प्रवेश होणार आहे. आपल्यासोबत स्वतः किशोर जोरगेवार. भाऊ, नेमकं काल काय झालं? मोठा सस्पेन्स होता चंद्रपूरच्या उमेदवारीवर आणि काल संध्याकाळी तुम्ही स्वतः घोषणा केली की मला उमेदवारी जाहीर झाली आहे. काय नेमकं झालं या दरम्यान? असं काही नाही की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक जागेला सीटला फार महत्त्व आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं की ही उमेदवारी जर जोरगेवारांना दिली तर एक आपला इथला विधानसभेतला सदस्य वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून गेल्या 2 दिवसापासून ती तशी सूत्र सुरू होती, वरच्या वरिष्ठ पातळी चर्चा होती, परंतु माझ्यापर्यंत ती काही पोहोचली नव्हती. काल मला देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांचे फोन आले, दूरध्वनी आले आणि त्यांनी विचारलं की जोरगेवार तुमची इच्छा आहे का? आम्ही जर उमेदवारी दिली तर आपण घ्याल का? मी जसं 3 वर्षापूर्वीच घोषणा केली होती की मला या पुढच्या काळामध्ये अपक्ष म्हणून राहायचं नाहीये. एक पक्ष जॉईन करत जनतेची सेवा अधिक गतीनं करता येण्यासाठी पक्षाची आवश्यकता आहे. त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि या पक्षामध्ये मी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे या पक्षाची जर उमेदवारी मला मिळणार असेल मी ते नाकारण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून मग मी उमेदवारीसाठी होकार दिला आणि मग मग मला पुन्हा दुपारी सांगण्यात आलं की आता दुपारीच यादी येणार आहे, परंतु पक्षप्रवेश न झाल्यामुळे त्या यादीमध्ये नाव घेता येणार नाही. आज पक्षप्रवेशासाठी बोलण्यात आलं होतं. मग भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीरजी मुनगंटीवार हे काल आशीर्वाद घेण्याकरता लोणीला गेले होते. आमचं दोघांचं बोलणं झालं मुनगंटीवारजींनी माझं. त्यांनी सांगितलं की उद्या आपण 11-11:30 वाजता एक पक्षप्रवेशाचा एक पत्रकार परिषद घेऊ. हो, तुम्ही स्वतः 2 दिवस नाकारत होतात की माझं कुठल्याही प्रकारचं भाजपमध्ये जाण्याचं सुरू नाही आहे, मी अपक्षच लढणार आहे. मग अचानक ही पुन्हा चर्चा कुठे सुरू झाली आणि नेमकी तुम्हाला यामध्ये कोणी मदत केली हे हे जाणून घ्यायचं आहे. नाही मी कधीही म्हटलं नाही की मी अपक्ष लढणार नाही. तो शेवटचा पर्याय असतो. राजकारणातला अपक्ष निवडणूक लढविणे हा शेवटचा पर्याय असतो. जेव्हा सर्व पर्याय बंद होतात तेव्हा तोच एक पर्याय शिल्लक असतो. मागच्या निवडणुकीमध्ये असं झालं 2019 मध्ये काँग्रेसने प्रवेश घेतला आणि मला नंतर एबी फॉर्म दिल्यानंतरही त्यांनी गडबड केली म्हणून मला अपक्ष राहावं लागलं. याही वेळेस असंच झालं. काही पक्षांशी माझं बोलणं झालं होतं. याही पक्षाशी सुरुवातीला बोलणं झालं होतं. त्या पक्षाच्या नेत्यांशी माझा व्यक्तिगत संबंध पूर्वीपासूनच आहे. त्यांनी मला मदतही केलेली आहे वारंवार. तर त्याच्यामुळे जेव्हा तिथून उमेदवारी नाकारल्या गेली पुन्हा मला काही फोन आले. त्यामध्ये एका फोनचा मी उल्लेख जरूर करेन. अजितदादांचा फोन मला आलेला आहे. अजितदादांनी फोन करून मला विचारलं की जोरगेवार जर आम्ही उमेदवारी दिली तर तुम्ही घ्याल का? ती सीट आमच्याकडे घेतो आम्ही आणि तुम्हाला देतो. आणि मग कदाचित त्या दिवशी दिल्लीला देवेंद्रजी, अजितदादा, माननीय शिंदे साहेब आणि बावनकुळे साहेब होते. तिथे चर्चा निघाली असेल. मग भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला वाटलं असेल की एक उमेदवार एक संख्या आपली जर वाढत असेल यांच्या माध्यमातून देण्याऐवजी आपणच त्यांना द्यावी ही भूमिका कदाचित त्यांनी घेतली असावी आणि मग ते वरिष्ठ पातळीवरूनच ते सूत्र सुरू झाले. परंतु मी तुम्हाला पक्क सांगतो की मला याविषयीची कधीच माहिती नव्हती. जी काही माहिती माझ्यापर्यंत पोहोचत होती ती आपल्या टेलिव्हिजनद्वारे जे बातम्या सुरू होत्या त्यावरून मला असं हे झालं. एक शेवटचा प्रश्न. भाजपच्या बरेच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तुमच्या नावाला विरोध केला. आता तुम्ही स्वतः भाजपच्या इथून उमेदवार आहे. ही नाराजी कशी कमी करणार? की याच्यासाठी काय करणार आहात तुम्ही? हे खरं आहे की जेव्हा एखाद्या पक्षामध्ये अनेक उमेदवार असतात हे तर पक्षात मी तर आता बाहेर होतो काही दिवसाकरता. तसा तर मी पक्षातच होतो. मला 2009 मध्ये सांगितलं गेलं होतं की आपण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहात आणि तेव्हा मी निवडणूक कार्यालय सुरू केलं होतं ते तुम्हालाही माहिती आहे. 2009 मध्ये जेव्हा बाहेर जे नागपूरचे बाहेरचे उमेदवार राणाभाऊ यांना उमेदवारी दिली आम्ही त्यावेळेस पूर्ण शक्तीने ताकदीनं काम करत राणाभाऊंना निवडून आणलं होतं त्यावेळेस आणि सांगितलं गेलं होतं की 2014ला तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल. 2014ला दिली नाही. आम्ही बाहेर पडलो. निवडणूक लढवली, पराभूत झालो. 2019 मध्ये ती गोष्ट चालू होती की बाबा तुम्हाला उमेदवारी दिली जाईल.
परंतु 2019 मध्ये आम्हाला उमेदवारी मिळाली नाही हं. आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. आता हे सर्वच ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की पक्षातच 2-2, 3-3 गट असतात. हं. तर स्वाभाविकपणे मी थोडा अपक्ष होतो, पक्षाच्या बाहेर होतो. हं. त्याच्यामुळे ज्यांनी पक्षामध्ये काम केलेलं आहे, हं. त्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे आणि याला काही मी असा विरोध मानत नाही. हं. हा एक त्या लोकशाही व्यवस्थेतला हं. तो पक्ष त्या ठिकाणी बळकट आहे, मजबूत आहे, याचा हे संकेत आहे असं मी मानतो. धन्यवाद. तर हे होते आमदार जोरगे ज्यांचं म्हणणं होतं, की कुठल्याही पक्षामध्ये अशा प्रकारचे गट, तट असतात आणि सगळ्यांची स्वाभाविक निवडणूक लढण्याची इच्छा असते. त्याच्यामुळे याच्यात फार काही वावगं नाही आणि लोकं त्यांच्यासाठी काम करतील. मात्र त्यांनी बोलताना एक खास उल्लेख केला आहे, तो म्हणजे अजित पवारांच्या फोनचा. कदाचित या फोनमुळे देखील त्यांची उमेदवारी जी आहे ती सुकर होण्याचा एक जो मार्ग आहे, तो त्यातून निघाला असेल. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.